बसा बोकांडी आमच्या. याला आवडती स्तुती, याला आवडतो सेंट, आवडतं रूप 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 आवडतं याला, आणि याला आवडतो स्पर्श. आता ऐका पोरांनो, चालले पाय, केळाची पाटी दिसली नाकान पाहिली, चालले पाय पाहिली कोणी? डोळ्यानं. करेक्ट. पटकन बोला पुढं. खावं वाटलं मनाला. करेक्ट. उचललं हातानं, सोललं बोटानं, वास घेतला नाकानं, चव घेतली जिभेनं, दाबून पाहिलं दातानं. एक्सप्रेस हायवे संपला. आता फास्ट ऐका बरं का. चालले पाय, केळाची पाटी दिसली, पाहिली डोळ्यानं, खावं वाटलं मनाला, उचललं हातानं, सोललं बोटानं, वास घेतला नाकानं, चव घेतली जिभेनं, दाबून पाहिलं दातानं. आलं. आणि हा सगळा तमाशा कोणी केला? डोळ्यानं. हा गडी लय डेंजर. आता ऐका एकाची माहिती, म्हणजे गोविंद घालूनच देतो आतमध्ये. आता ऐका, ऐका नीट. याला आवडतो सेंट, याला आवडतो रूप. रूपाच्या बाबतीत लय डेंजर गडी हा. कापड दुकाना पुढे प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणसं उभी राहतात. ते स्टॅच्यू असतं ना, प्लॅस्टिकचे स्टॅच्यू, तरी माणसाशी पाहतात. प्लॅस्टिकचे काय हात्या आहे. हा गडी लय डेंजर. पोरांनो, हे निघालं फिरायला अख्खं. हा होता बरोबर. यानं पाहिली कलवरी. कलवरी कळते पुरीन तुम्हाला? मग नवरीच्या मागं हिंडणारं मेकअप केलेलं सगळ्यात भयानक जनावर म्हणजे कलवरी. हा, ब्युटी पार्लरला गेल्यावर 3 गोष्टी कराव्या लागतात पुरीनो. एक, पहिल्यांदा फेसिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं, नंतर सिरेमिक्स करावं लागतं. फेसिंग म्हणजे खड्डे भरणे आणि डांबर वतणे, सिरेमिक्स म्हणजे सॉफ्टिंग करणे, आणि मिक्सिंग म्हणजे इथल्या फटीत चमकी भरणे. हा, यानं पाहिली कलवरी, याला आवडली. यानं मनाला सांगितलं काय करू? म्हणलं मेसेज कर. मनानं केला मेसेज. ती पोरगी होती पागल, त्यानं केला याला मिस कॉल. हे होतं कौर क्षेत्राच्या बाहेर, याच्याकडे नव्हता बॅलन्स. यानं केला दुसऱ्या फोनवरून फोन. तिच्या भावानं पाहिला ना, असा रेटावला धरून. पोरगी पाहिली डोळ्यानं, सल्ला दिला मनानं, मार खाला अख्ख्या गावानं. आणि ह्या मार खाण्याच्या टोळीचा खलनायक कोण? डोळा. आता ही टोळी पहा कशी आहे. लय किचकट. आता हे निघालं फिरायला. हा याच्या बरोबरच आहे का? घरी आहे. बरोबर आहे. हा याच्या बरोबर आहे. हा बरोबर आहे. यानं जर गोष्ट पाहिली, नीट ऐका, ती गोष्ट योग्य की अयोग्य हे ठरवण्याचा अधिकार याला नाही. करेक्ट. मग मनानं जर पाहिलं तर मनानं एकट्यानं गप बसायचं ना. मन एवढ्यांना मेसेज करतं, एवढ्यांना. आणि आता दिवटे दादा कोण आहेत? त्यांना पाठीमाग दिवटे मॅडम डॉक्टर आहेत का? त्यांना पेशंट कोणतरी पाठीमागे बोलवले. चला हा, यानं गोष्ट पाहिली, याला ती आवडली, पण चांगली का वाईट कोण ठरविल? बस फिट बसलं. मनानं एवढ्यांना जागा केलं आणि शरीरात तयार झाला तो काम. नीट ऐका, डोळ्याने पाहिलेल्या गोष्टीचा परिणाम मनावर झाला, आणि मनावर झाल्यामुळं जे काम तयार झाला तो काम बरे, आणि तयार झाला तो काम, आणि घडला तो बलात्कार. बलात्कार का घडतो? जरा नीट ऐका. बलात्कारावर व्याख्यानं देऊ नका. बलात्कारावर व्याख्यानं देऊ नका. बलात्कारावर भाषणं करू नका. बलात्कारावर मेळावे घेऊ नका. इंद्रियावरचा ताबा सुटला की बलात्कार घडतो. याला येतो. तुमचं मत काय? आणि शरीरात तयार झाला तो काम, आणि कामाला वय नाही. कामाला वय नाही. पुरावा असा आहे त्याला, कामा तुरा भयना लाज. कामातून माणसाला भीती नसते आणि लाज नसते, म्हणून बलात्काराला वय नसते. आता ऐका किचकट. घडला तो बलात्कार, परिणाम ऐका पुढं. बलात्कार जर यशस्वी झाला तर लोभ तयार होतो. नीट ऐका. आणि यशस्वी झाला नाही
तर क्रोध तयार होतो. क्रोध. आणि खुनाचं मूळ काय? क्रोध. मारामारीचं मूळ काय? क्रोध. पाया पडून सांगतो काल भैरव जयंतीला, हे इंद्रिकरचं कीर्तन आहे. हे काल सत्य, आज सत्य, उदय सत्य. आपल्या तोंडातलं वाक्य बाहेर पडलं ते कवाई खरंच. माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकू नका. महाराज उलथू द्या, मरू दे तिकडं. कीर्तन संपल्यावर का मारणं, पण तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि तुमच्यातला मित्र म्हणून ऐका. पाया पडून सांगतो, राग आकळा तुम्ही देव व्हाल. राग आकळा. खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही महाराज. खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही. मर्डर करायला काय 2-4 दिवस लागत नाही. बलात्कार करायला काय 2-4 दिवस लागत नाही. पण त्याची फळं वाईट आहेत हे ध्यानात ठेवा. तुम्ही एखाद्याला 3 लाख रुपये सुपारी घेऊन भोगसू शकता. भोगसायला काही लई पैसे लागत नाहीत. पण तुम्ही ते पैसे खर्चायला बाहेर राहिले पाहिजे ना. तुम्ही आत गेल्यावर पैसे कोण खर्च? तुम्ही तर परत बाहेर येत नाही. कशाला कुठे करता? पाया पडून सांगतो, भावाची गाडी वावरातून गेली, जाऊ द्या. नवरा बायकोचं भांडण झालं, होऊ द्या. तुमच्या होतं ना, आमच्या होत नाही का? होऊ द्या. पोरानं पप्पाचं आणि मम्मीचं भांडण झालं, मम्मी चावती का भुकती? भुकती. करेक्ट. हा बरोबर आहे. मम्मी चावत नाही, मम्मी भुकती. मग तिला थोड्या वेळ भुकू द्या, तिचा पावर थोडा कमी होऊ द्या. ती काय पिसाळली का? त्यानं तेवढ्या झपाट्यात उचलून आपटली, नेली ती. 29 वर्ष जाऊन बसलं, घेणं नाही देणं नाही. शिक्षकानं कॉफी पकडली ना, पाया पडत आहे सरांच्या, सर परत करणार नाही. वाचला तो. सरांनाच म्हटला फेट पेपर सुटल्यावर. केवढ्यात पडली गंमत. आयुष्यभर म्हशी बाजाराची पाळी आली. रागाला आकळा ना. नवरा बायकोचं भांडण झालं, तुम्हाला औषध सांगतो ना, आपल्याकडे औषध आहे. राग आला ना, समोरचा माणूस लय बोलायला लागला ना, त्याच्याकडे पाहत राहायचं, फक्त बोलायचं नाही. ते कटाळत आणि गप्प बसात. 1, 2 थोडं हसायचं, पावर कमी होतं. 3 तिथून निघून जा. आरड बा थोडा वेळ, अर्ध्या तासाने या परत त्याच्याकडे. पण रागाच्या भरात वाईट कृत्य करू नका. आता ऐका पुढं किती किचकट आहे. बलात्कार यशस्वी झाला, लोभ तयार झाला. बलात्कार झाला नाही तर क्रोध तयार होतो, आणि त्याच्यामुळं मत्सर तयार होतो, आणि मत्सर तयार झाल्यामुळं अहंकार तयार होतो, आणि अहंकार तयार झाला की माणसाचा नाश होतो. याच्याकरता छंद लावून घ्या, गोविंद गोविंद. राग आकळेल, गोविंद म्हणा. काम आकळेल, गोविंद म्हणा. काम आकळेल, गोविंद म्हणा. लोभ आकळेल, गोविंद म्हणा. मित्र वाढतील, गोविंद म्हणा. आणि अखंड सुख मिळवायचं असेल तर गोविंदच म्हणा, पण ते मनापासून म्हणा. काळ फार वाईट आलाय. काळ फार वाईट आलाय. पहिले दिवस आता राहिले नाही. जरा लोक जरा विचार करा. तरुण पोरं बिरं नीट ऐका. अर्धा लिटर पेट्रोल मिळालं म्हणून कोणत्याही रॅलीला बोंबलं हिंडू नका. मोबाईलला मी डोकं नाही घालायचं. एक नीट ऐका, लिहूनच ठेवा. माघ वद्य 2 वार सोमवार निवृत्तीनाथाचा जन्म. श्रावण वद्य 8 वार गुरुवार ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म. कार्तिक शुद्ध पौर्णिमा वार रविवार स्वपन काकाचा जन्म. आणि अश्विन वद्य 1 वार शुक्रवार मुक्ताबाईचा जन्म. आता ऐका, निवृत्तीनाथाचा जन्म सोमवारी, ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म गुरुवारी, स्वपन काकाचा जन्म रविवारी, देवीचा जन्म शुक्रवारी. सावध राहा बरं का आता. शुक्रवारी. आणि निवृत्तीनाथ अवतार कोणाचा? शंकराचा. ज्ञानेश्वर अवतार कोणाचा? विष्णूचा. सोपान काका अवतार कोणाचा? ब्रह्मदेवाचा. मग मुक्ताबाई अवतार कोणाचा? तुळजापूरची, कोल्हापूरची, माहूरगडची, वणीची, सगळ्या देव्या म्हणजे पार्वती. मग कृष्णाचा जन्म अष्टमीला. कृष्णाचा जन्म अष्टमीला. कृष्णाचा जन्म अष्टमीला. ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म अष्टमीला. आणि कालभैरवाचा जन्म अष्टमीला. मग ती काय अष्टमीलाच का? डोकं खाजवायचं काम आहे. कृष्णाचा जन्म अष्टमी,
काल भैरवाचा जन्म अष्टमी आणि ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म अष्टमी. काल भैरवाचा जन्म कार्तिक वद्य 8, सोपान काका कार्तिक वद्य 8, कृष्णाचा जन्म श्रावण वद्य 8. मग ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म श्रावण वद्य 8च. ज्या दिवशी कृष्णाचा जन्म त्याच दिवशी ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म. पहा किती आता कसं आहे पहा. ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म अष्टमीला आणि कृष्णाचा जन्म अष्टमीला. आता उलट सांगा, राधेचा जन्म आहे अष्टमीलाच. आता राधेचा जन्म शुद्धला आहे आणि कृष्णाचा जन्म वद्याला आहे. या बाबाचा जन्म अष्टमीला आहे कालभैरवाचा, पण वद्याला आहे. मग आता हा कालभैरव आहे कोण? सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार, शिव भोळा चक्रवर्ती. म्हणजे खंडोबा, भैरोबा, बिरोबा हे सगळे देव भगवान शंकराचा अंश. डोकं लावायचं नाही. सोपं सांगू का? शाळेतले पोरं पटकान ए बरे दाढीच हात काढ, ए तोंडाला हात नाही लावत, ए शाळेतले पोरं पटकन नळाला आलेलं पाणी, ए नळाला आलेलं पाणी हंड्यात भरलं, नळाला आलेलं पाणी हंड्यात भरलं, हंड्यातलं पाणी तांब्यात घेतलं आणि तांब्यातलं पाणी ग्लासात घेतलं, तर शाळेतले पोरं पुरी सांगा पाण्याचा आकार कोणता? करेक्ट. वा वा वा. पाण्याचा आकार कोणता? ज्या भांड्यात पाणी ठेवलंय तो आकार. उत्तर सांगा, पाण्याला निश्चित आकार नाही, ज्या भांड्यात ठेवाल तो आकार. मग देवाला निश्चित रूप नाही, देवाला निश्चित आकार नाही. जसं भजाल तसं देव आहे. पुरावा पुरावा 3रा अध्याय. तुम्ही देवाते भजाल, देव तुम्हाला तृष्टवेल आणि परस्पर घडेल प्रीती जेत. आज्ञापक व्हाल, वाचा सिद्धी पावाल. आणि मग तो देव कोण? गोविंद. गोविंद गोविंद. पण बाहेर छंद नाही लागला पाहिजे मनाला. आता मनाचा छंद आतमध्ये सापडून देतो पटकन. बिंबीच्या जवळ दोन्ही बाजूला टणक भाग आहे, मध्ये खड्डा. हे बऱ्या मध्ये खड्डा आहे. ए नीट आहे का? दोन्ही बाजूला टणक भाग आहे, मध्यभागी खड्डा आहे. या खड्ड्यात बोट ठेवा, इथपर्यंत वर वडीत आणा. 3 खड्डे लागतील. 1 2 3. 3 या 3 खड्डे लॉक आहेत आणि एक ओपन आहे. यांची नावं आहे का? याचं नाव आहे परा, याचं नाव आहे पशंती, याचं नाव आहे मध्यमा, याचं नाव आहे वैखरी. देवाचं नाव इथून निघतं. महिला मंडळ नीट ऐका आता. देवाचं नाव इथून निघतं, प्रेमाची भाषा इथून निघते, दाटून कंठ इथून येतो आणि मोघाम बोलणं इथून येतं. आता महिला मंडळ मला सांगा, 2 जावांचं कडाक्याचं भांडण इथून होतं का? इथून वैखरीतून. करेक्ट. नवरी मुलगी नवऱ्याच्या घरी जाताना आई रडते, इथून का इथून? इथून. बरोबर आहे. पण तुमची आई मेली, कुठून रडता? इथून. आई मेल्यानंतरचं रडणं इथून आहे, मुलगी जातानाचं रडणं इथून आहे, भांडण करतानाचं बोलणं इथून आहे. पण जनाबाईचं, मीराबाईचं, सखूबाईचं, कानोपात्रेचं भांडण इथून होतं, म्हणून देव भेटला. आपलं भांडण इथून नाही, आपलं भांडण इथून आहे. महिला मंडळ पटकन. तुमची सासू मेली, तुम्ही म्हणाल चांगली बातमी दिली. मेली सासू, लबाड बोलायचं नाही. सासू मेली तर पोरगी रडती आणि सुनाई रडती, दोघी सारख्या रडत्या का? नाही. मुलगी रडती मला कधीच आई मिळणार नाही म्हणून, आणि सून रडती सुटले म्हणून. सासूसाठी रडे पुढे ऐका, पुढे ऐका. पोरगा शाळेतून आल्यावर आई त्याच्या तोंडावरून हात फिरवते, हा वात्सल्य भाव आहे. आणि त्याच हात नावी फिरवतो, त्याचा 50 रुपये भाव आहे. मग आता कालभैरव इथून सापडायचा आहे. आता सापडून देतो. जरा किचकटे. तुम्ही म्हणाला कीर्तनच किचकटे. मी फक्त पेशंट समोरची माणसं पाहून कीर्तन करीत असतो. तुम्ही विद्वान भेटले, तुम्हाला विद्वान माल.
तुम्ही साधे भेटले, एक बाईन एक बाबाची गोष्ट, कोल्याच्या मागं लांडगा लागला, संपलं केलं नाही. पण आता तुम्ही विद्वाने, मग उगाच बाईच्या आणि बाबाच्या गोष्टी सांगून चव घालवण्यापेक्षा तुमच्या डोक्याला मुंग्या येतील असाच माल. आपलं कीर्तन म्हणजे रेडीमेड कापडाचं दुकान, ज्याला माप त्याला फिट. आणि जवळजवळ सगळ्यांची माप आपल्याकडं फिट आहेत. आता लय किचकट आहे. ए लहान आले पोरं सरळ बसा पटकन. आता मी बोलणारे पोरांनो लय बारीक ऐकायचं, उत्तर द्यायचंय पटकन. तुमच्याकडून उत्तर आलं तरच मला गोविंद शब्दाकडे जाता येईल. चालले, चालतात कोण? पाय. हा आता करंट लागला. चालतात पाय, पाहतात डोळे, वास घेतात ऐकतो कान. मग ऐका आता, याला दोन गोष्टी प्रिय आहेत, सुगंध दुर्गंध. याला दोन गोष्टी प्रिय आहेत, चांगलं वाईट. याला दोन गोष्टी प्रिय आहे, निंदा स्तुती. याला दोन गोष्टी प्रिय आहेत, मऊ कठीण. स्पर्श याला आवडतो, याला आवडतं, नीट ऐका आता बारीक बारीक, याला आवडतो सेंट. आणि तो ऍडमिशन घ्यायला गेला, त्याचा बाप सायन्सला. त्या प्राचार्यानं आणि प्राध्यापकानं तो पोऱ्या बाहेर काढला पाहिजे आणि त्याचा बाप आत घेतला पाहिजे. इकडे असं कॅबिन मध्ये घेतला पाहिजे, शिपायाला बोलवलं पाहिजे 2-3 जणांना. इकडे 70ची तो या पोराला पल्सर आहे, 10चा मोबाईल आहे आणि याला 50% मार्क पडले. हा पोऱ्या तो का पैदा केला, या बाप रेटावला पाहिजे पहिला. हे 40 आणि 42% कोण खातं? कोण खातं? इथं 82 वाला बोंबलं तिंडत, तुम्ही 42ची अगरबत्ती कुठं राहतो? हे फटकावले पाहिजे महाराज. आणि इथून पुढे पोरांना इथून पुढे पोरांना तोंडाने सांगणे नाही. काय मत आहे तुमचं? पोरग शाळेत कोणाचं ऐकत नाही, गावात कोणाचं ऐकत नाही, रेटवणे एवढाच पर्याय. बस पोरग गावातून उशिरा आलं संध्याकाळी, प्रत्येक बापानं रात्री 9 नंतर आपला पोरगा घरातून बाहेर जाऊ दिला नाही, महाराष्ट्रातली 50% गुन्हेगारी कमी होईल. बस 16चा मुलगा बलात्कार करतो म्हणजे काय, 17चा पोरगा खून करतो म्हणजे काय, 18चा पोरगा दरोडा घालतो म्हणजे काय. महाराष्ट्रातलं पोलीस खातं चांगलं आहे म्हणून जनता जाग्यावर आहे. तुमचं काय मत आहे? ते नालायक 3-3 वाजेपर्यंत आपले पोरं बाहेर येणार, म्हणजे त्यांचे आईबाप नालायक आहेत का नाही? आईबाप हलकट आहेत त्यांची. वरून आई म्हणती दरवाजा उघडून ठेवा पप्पू येईल. तो पप्या हरिपाठाला गेला का? ए पप्याच्या आई, पप्याच्या आईचे दात पाडले पाहिजे पहिले 2-4. चालली थोबाड वाशीत मध्ये. पोरग दारू पिलं तरी आईला लाज नाही, पोरग ते रातभर बाहेर हिंडते तरी आईला लाज नाही. आणि सगळ्या अपराधावर पांघरून घालाय कोण? आई. पोरगी नाचती लग्नात, तिची आई थोबाड वासून पाहती. ओवाळणी टाकी ती पुरी हो दरिद्री. काय माहिती गुड्डी ताल धरती म्हणजे तुझी गुड्डी जाऊ एखादा गड्ड्या घेऊन पडून जाईन तो कळेल तुला. हे समजत नाही का आपल्याला? विनोद आहे का? याला चांगलं कंट्रोल केलं. ते 10वी-12वीचे बाहेर बोंबलं ते कान फटावले काय करते? जरा 8-10 दिवसातून पोरग जवळ घ्यायचे, इकडे थोबाड फोडून टाकले. तर कुठून आणणार तो? भांग नालाय किंवा आता भांग आणलाय कार्टेनी कुठून? वावर नांगरलं दंड तुलाय. अरे बागलात गुशिड्या झाला तुझ्या, तुला का आला 1 साईड आणि 2 साईडला फटकावलं पाहिजे. महाराज विनोद समजू नका, गुन्हेगारी प्रवृत्ती वाढायला घरचंच पाठबळ आहे. तुमचं काय मत आहे? गाडी 7:30 नंतर तुला बाहेर जायला मिळणार नाही, आमची मिळणार नाही. तू लैलकपतीचा आहे, तू विकत घेऊ शकतो. हे सांगायचं काम कोणाचं आहे? 7 वाजले चावी आण गाडीची. पोरग मला फिरायला जायचंय पायी, एक तर जायचंच नाही. थोबाड फोडून टाकेल त्यांची. काय करेल? कशाला 16चा पोऱ्या चोऱ्या करील आणि 18चा पोऱ्या खून करील? कशाला करील? फटकावल्या पोऱ्या बाहेरून जेवून आल्या हल्ला पाहिजे. इकडे का जेवला बाहेर तू? थोबाड फोडून टाका. पोऱ्या म्हणलं मी घरातून निघून जाईन, कपडे पिशवीत घाला त्याचे. लगेच निघायचं, मी करील प्रयत्न परत. मी तुला पहिलं केलं तू का मला शिकवतो का नालाय का? बाहेर निघ. ते जात नाही गेलं तरी संध्याकाळी आल्याशिवाय यांना कोण खातं? पावसाळा संपल्यावर कुठं खेकडं निघत आहे का? यांना कोण खातं बाहेर? हे बाहेर त्यांचं शिका जरा. केरळवरून हवा भरायला आले 5 रुपयासाठी रात्री 2:30ला उठत आहे. शिका जरा.
बोर मारायला महाराष्ट्रात ते पेट्रोल पंपा मुक्काम करतात आणि दगडाची चूल करून खात्यात. हायवेचे कामं चालले तर सिमेंटच्या नळीत झोपतात आणि दिवसा 2 खंडापट तर रात्री 3-3 वाजेपर्यंत पुलाची कामं करतात. आणि आमचे 70% अवलादी संध्याकाळी जेवायला घरी नाही. लाजा नाही वाटते का? रिकाम्या जागा इकणारा, रिकाम्या बाटल्या इकणाऱ्यांनी जागा घेतल्यात आणि बाटल्या इकणाऱ्यांनी जागा रिकाम्या केल्यात. भिकाऱ्यांनी चांगल्या मागायदारांना पैसे दिले ती याजानं. आपल्या का काय वांग 2च अंगठ्या तरी पंक्तीत वाट फिरते. भातवाड मटकीवाड, भातवाड मटकीवाड, एक दोंड्याची आणि एक मांडव परतण्याची काय गाजर. एखाद्या बोटात 2 अंगठ्या ते बाजारात गेलं नाही का बाई पुढेच उभं राहिलं. गुजरीत वांगे कसे दिले, बटाटे कसे दिले, आलं कसं दिलं, कोथिंबरी. तिनं ओळखलं याला कांता रोग झालाय. तिच्या पायात 2 जोडे होते सोन्याची. ती म्हणली वांगे 3 रुपये, बटाटे 2 रुपये. JPC टाकून गेलं तर अजून आलं नाही. काय त्या बापाची जमीन इकली, गाडी घेतली, तिच्यावर लिहिलं पैसा गेला पण नाथ केला. काय पराक्रम केला? भंगारा अवलाद नाही तर काय. आपलं फाटकावलं पोऱ्या काय करतो? पोऱ्या म्हणला मी फाशी घेईल, लगेच दोर. हा मुंडक्याचं माप दे, गुतव चाल, मी झटका देतो, तू फक्त सांग किती व्हायचं आहे. पोऱ्या म्हणला मी पॉयझन गेली. इकडे कोणतं घेतो? कोणतंही पिऊ द्या औषध. टाटा मेट्री, निऱ्या कातर, राऊंड अप, गोल, M45 कोणतंही घेऊ द्या. 5 तास पोरग मरत नाही. माझ्या विश्वास नसला घेऊन पहा. आणि त्याला दवाखान्यातून आणल्यावर म्हणायचं औषध घेतो का तो? शेण खावा पण औषध नको. कारण ज्याला औषध घेतलं त्याला हॉस्पिटलमध्ये उलटा टांगीत्यात. इकडून नळी इकडं काढत्या. एकदा नळी घालून आणली ना ते रिकामं खोकं पाहिलं तरी म्हणतो औषध काय काय सांगा. विनोद आहे का महाराज? आज आता हे नगर मधले माया पुढे बसलेले सर्व्हिसवाली माणसं आहेत. आपण फुकाट पगार घेत नाही. खाली टेबल होता, त्याच्यावर हात होता आणि वरून रोल होता. हात वळत नव्हता. फटकावले पाहिजे धरून. 8-10 दिवसातून मुलगी जवळ घेतली पाहिजे महिला मंडळ. नुसते बचत गट काढून मेळावे नका घेत बसू. जरा पोरींकडे पाहायला शिका. जरा आपल्या मुलींचे हात तपासा. बांगडी आहे का बघा. बुडाला धर्म. मुलींचे भांग तपासा. कुठून आणले रे ते भांग? आता ते एक इतका डेंजर भांग आणलाय पोरीने यावर्षी. एकच बाजू पॅक करायची, एक बाजू मोकळी, अशी चालती पोर. अहो एक पोरग कॅनॉलच्या कडेला उभं होतं. पोरीनं असं केलं, ते पडलं कॅनॉल मध्ये. त्याला वाटलं खुणावलं का काय, वाहून गेलं ते. फटकावले पाहिजे धरून. मुलीचं दप्तर तपासीचा शाळेतल्या. 8-10 दिवसातून तिच्या वह्या चेक करा. शेवटच्या पानावर ग्रहपाठ असतो. जरा चेक करी जा. STचा पास चेक करी जा, पंच केलाय का. 8 दिवस झाले आपल्या पोरीचा पास पंच नाही. पोरगी भुयारातून वर्गात निघते का काय? जरा डायरेक्ट भुयारातून जाते का काय वर्गात? पहा. मुलीचे मोबाईल चेक करी जा. 3-3 सिम आहेत त्याच्यात. तुम्हाला एकच नंबर माहिती आहे. 2 नंबरांना घरात रेंज नाही. मुलीचा मोबाईल घरात आवाज नाही देत. सज्जन आहे तो. सायलेंट असतो, सायलेंट. फक्त कण होतो घरात, कण होतो. मुलीच्या मोबाईल मधला बॅलन्स चेक करा. आपण तर 100 रुपये दिले, त्याच्यात 500 आले. 100ला 500 ही स्कीम कोणती आहे बा? ही 1GB आहे का, 2GB आहे का, 4GB आहे का, 4GB आहे? जरा चौकशी सांगा मला. महिला मंडळ. मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे, मी तुमच्या मुलासारखा आहे. हा तुम्हाला विनोद वाटतो? आणि मग कालांतरानं समाजामध्ये अपमानाचं जगायचं. मग लोकांनी नाव ठेवायचं, आपण खाली मान घालायची, लोकांनी आपला विषय काढायचा, आपण सहन करायचा. अगोदर सावध झालेलं काय माहित. आता एक तरुण पोर आहे, रात्रंदिवस कष्ट करायचे, मस्तपैकी पैसा कमवायचा. जगाचं काय घेऊन बसलं रे? शाळा सुटली 3 वाजता, कॉलेज सुटलं, लगेच एखाद्या दुकानदाराला भेटायचं. भाऊ मी तुझ्या दुकानात 2 तास काम करतो, 5 ते 7, 4 ते 6, 7-8 वाजेपर्यंत दे मला. 500-700 रुपये महिन्याला, 1000-2000 रुपये दे. गारी का कुल्फी का पावी का, रात्रंदिवस कष्ट करायचे.